काढली का वाण? किती काढली हो? हा बस बस. तर ही बघा एवढी पानं आहेत इकडे, तिकडे सुद्धा आहेत आणि पाऊस पण आला. पाऊस आला. इथे एवढी पानं काढलेली आहेत, इकडे पण काढलीत भाऊंनी एवढी पानं. आणि ही आहेत आपली घरची आळूच्या वड्यांची ताजी ताजी पानं. हा बस झाले. ट्रेन चालली आहे. इकडे पण आहेत एवढा. हा भाजी पण काढायची. ही बघा झेंडूची झाडं आहेत आणि ही सगळी साईडनं आलेली आहे माटाची भाजी. एकदम ताजी ताजी हिरवी हिरवी भाजी. कोणाकोणाला पावसाळ्यात ताज्या ताज्या हिरव्या भाज्या खायला आवडतात. आणि आम्ही बऱ्याचशा तिथे भाज्या लावलेल्या आहेत, पण पावसामुळे काही हे नाही झालेलं आहे, अजून आलेल्या नाही आहे. इकडे सुद्धा बघा, इकडे सुद्धा आलेली आहे माटाची भाजी. आणि इकडे पाठीमागे बघा आमचं शेत छान असं आम्ही लावलेलं आहे. आमची थाळ, आमची 7-12 झोपली आतमध्ये आणि ही पण झोपली आणि ती पण झोपली आहे. हा तर अशी छान. तर तुम्हाला कोणाकोणाला आवडते अशी ताजी ताजी माटाची भाजी मला कमेंट करून नक्की. आता चला आपण ताजी ताज्या आळूच्या वड्या पण बनवून घेऊया मस्त. आणि मी ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर पण करते, तर तुम्ही बघा. तुम्हाला आवडल्यास तुम्ही सुद्धा तशी ट्राय करून बघा आणि तुम्ही सुद्धा कशी बनवतात ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला, एवढी सगळी पानं आहेत. अर्धे अशीवाली आहेत ही आणि अर्धे असे आहेत. आणि इथे मी आळूच्या वड्या बनवायच्याच होत्या म्हणून लसूण निसून ठेवलेलं आहे. इथे चिंचसुद्धा अशी भिजत घातलेली आहे. हे तीळ मी घेणार आहे. पहिल्यांदा मी इथे पानं स्वच्छ धुवून घेते. तर बघा हा माझा ॲप्रॉन आहे, पण मी त्याला कधीच असा घालत नाही. मी असाच असा घेते त्याला आणि असा बांधते. असं कोण बांधतं? भाऊ तुम्ही अख्खा पुण्याला घालते ना घातलं? दादा तर घालतच नाही. तर चला आता आपण पानं स्वच्छ धुवून घेऊया. असे 2 प्रकारचे पानं आहेत, तुम्हाला तुम्ही दाखवले. आता पानं धुवून झालेली आहेत आपली 2 ते 3 वेळा. आपण जे काय पेन आता बनवायला घ्यायची तयारी करायची. पानं जी धुवून झालेली आहेत ना त्यांच्यातलं पाणी निथळून घेऊया आपण. तर मी इथे सफेद तीळ घेतलेले आहेत, पांढरे तीळ, आणि ते मी थोडेसे स्लो गॅसवर थोडेसे भाजून घेतले. तर मी इथे लसूण घेतलेला आहे, 2 मिरच्या सुद्धा 10-12 घेतलेल्या आहेत कारण पानं जास्त आहेत. थोडंसं अद्रक घेतलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेते आणि त्यात जिरं सुद्धा टाकायचं आपल्याला 2 चमच. आणि हे चांगलं वाटून घ्यायचं आहे. तर मी इथे थोडासा चवीनुसार ओवा सुद्धा त्यात टाकणार आहे. तर मी इथे असं वाटण करून घेतलेलं आहे जे मी तुम्हाला दाखवलं ते. इथे बघा चिंच भिजत ठेवली आहे, हा सफेद तीळ आहे आणि इथे मी अशी पानं धुवून निथळत ठेवलेली आहेत. इथे मी पानांच्या संख्येनुसार चण्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे, ते आपण चाळून घेऊया. आणि नंतर मी ह्याच्याच अंदाजानुसार थोडंसं तांदळाचं पीठ सुद्धा घेणार आहे याच्यामध्ये. तर मी इथे 1 डिश भरून असं तांदळाचं पीठ सुद्धा घेते. तर इथे मी ह्याच्यामध्ये हळद घेणार आहे, धना पावडर, म्हणजे मी रोजच्या जेवणामध्ये जे गरम मसाले वापरते ते सुद्धा मी ह्याच्यामध्ये घालणार आहे. हे सगळे घातल्यानंतर मी काय करणार आहे ते पीठ आहे ना थोडंसं भाजून घेणार आहे. इथे मी चवीनुसार कमी जास्त झालं तर नंतर आपल्याला टाकता येईल थोडंसं.
वास येईल मस्त. तर हे सगळं पीठ जे आहे ते एकत्र करून आपण त्यात मसाले वगैरे घातलेले आहेत. एकजीव का एकजीव आम्ही सारे खवईमध्ये एकजीव करून घेऊया आपण. तर आता हे सगळे मी एकत्र असं ते हलत राहिली बघा, ती एकजीव नाही आली. त्याला थंड करत होता, भाजला कशाला? त्याला तुम्ही गरम पिठामध्ये हात घालणार होत का मला सांगा बरं. परत ते पातेलं पण गरम आहे. घालू शकतो मी. मग परत गाईज बोलतो की त्याने हात धुतलेत का नाही धुतलेत. हा, तोपर्यंत आपण काय करू, ह्याचे जे पानं आहेत ना, त्यांचे हे देठा असतात नाही का, हे कापून घेऊ आणि ठेचून घेऊया किंवा हे असं काढून घ्यायचं प्रत्येक पानाचं. आणि हे असतं ना, हे काय करायचं, असं टेचायचं किंवा लाटायचं, म्हणजे ते बसून जातं. कुठं बसतं ते? माझ्या डोक्यावर. नाही, बसून जातं बोलले म्हणून बोललं कुठं बसतं ते. मजा येते का? वेगळं वेगळं मजा येते का? मग मज्जा. पिल्लू कुठे? पिल्लू 2-3 असतील पटकन झालं. तुमचं काम थांबू काय सगळं? कशासाठी पण तुम्हाला बघवत नाही का मी सुकाने करते ते? बघवत नाही का तुम्हाला? या कामावर स्टे आणू शकतो मी 2 मिनिटात. हा, कसं काय? हा, कसं काय? आमचा मिनिस्टर उठू का? अजिबात नाही, चुकून पण नाही, आताच सांगते. उठल्यावर कसं काम व्हायला लागेल? उठली तर एक पण करून नाही देणार मला, काही तुम्हाला पण काही करून नाही देणार. माझंच नाही नुकसान होणार, तुमचं पण नुकसान होईल. ठीक आहे, चला करूया, पटापट करा. ही मी अशी टेचून घेतलीत आणि सगळीकडे अशी मस्त पानं झालेली आहेत. ही पानं वेगळी ठेवलीत, ही पानं वेगळी ठेवली. काली तेरी बोलतात ना, काली तेरी, ही गोरी तेरी, ही अमेरिकेवाली आणि आफ्रिकेवाली. नाही, ही इंडियावाली आणि ही अमेरिकेवाली. असं जास्त करून आपल्याकडे ही पानं काली लोक आहेत. तर आपली सगळी पानं टेचून झालेली आहेत आणि आता आपण पीठ घेऊया. आता हे जे आपण तयार करून भाजून घेतले ते तोपर्यंत असं व्यवस्थित थंड पण झालेलं आहे. आणि आता आपण त्याच्यामध्ये हे जे काय आपण ठेवलेलं मगाचपासून ते घेऊया. हे मिश्रण जे वाटून घेतलंय ते सुद्धा आपण हे घेऊ. भाकरी सोबत खाता येतं का? नुसतं मस्त वास सुटलाय. खरंच मस्त वास येतो याचा, मला खूप आवडतो. आता ढाकण खोललं ना, मस्त वास आला. असं वाटतं चटणी आणि भाकरी खावी. थोडस ना बटर घ्या. त्याला तिखट आहे पण मस्त आहे. मस्त वाटतं. तिखट आहे थोडं पण मस्त आहे. भाकरी सोबत एक नंबर लागेल, पण भाकरी सोबत नाही खात सुलते. हे जे आहे ते चिंचेचं पाणी भिजत ठेवलेले म्हणून आता, आणि भिजतच ठेवायचे, त्यामुळे जास्त चांगला रस निघतो चिंचेचा. आणि आपल्याला आणि ह्याच्याने खवखवपणा नाही लागत, म्हणजे खवखवत नाही, वड्या पण नाही खवखवत. आणि मला तर आहे ना, तळून वड्या खाण्यापेक्षा आहेत ना, मला अशा झाल्या ना की गरम गरम असं, म्हणजे तळलेलं नाही आवडत मला, अशा गरम गरम काढायच्या आणि असं मस्त खायचं. खूप मस्त चव लागते एकदम त्याची. आणि काहीतरी मी आता बोलत होते तुम्हाला, पण मी विसरले. हा, आपलं लाल तिखट पण मगाशी घ्यायचं राहिलं, तर ते मी आता यामध्ये टाकते थोडंसं. लाल तिखट अजून तिखट होईल ते नाही होणार, कारण मिरच्या एवढ्या नव्हत्या घेतल्या. तर आपण हे असं गाळून घेऊया, कारण चिंचेला धुवून घेतली होती, पण तरी पण आपण गाळून घेऊया. पाणीपुरीची गाडी आहे तुमची? हा, आता मी घरी होती ना, पाणीपुरीसाठी चिंचेचं पाणी, म्हणजे चिंचेचं पाणी आणि असं काहीतरी आंबट गोड चटणी केली होती. एवढी मस्त बनवलेली ना, छान बनवली होती तिने. हे तीळ इथे आपण घेऊया. आपल्याला पानाला लावता येईल ना असं मिश्रण बनवून घ्यायचंय आपण. आणि अशा बेसन पिठाच्या गुठल्या पण नाही राहिल्या पाहिजे, असं चांगलं पातळ करून घेऊया. म्हणजे एकदम पण पातळ नाही, पानाला बसेल असं जाड ठेवायचंय. तर हे बघा, आपलं मिश्रण छान असं मिक्स झालेलं आहे बघा.
त्याच्यामध्ये असं काही गुठल्या वगैरे राहिलेल्या नाही आहेत पिठाच्या आणि एकदम एकजीव झालेला आहे तो. तर आता आपण तो पानांना लावून घेऊया. एकजीव आम्ही सारे खाऊ का? एकजीव शब्द माझा नाही आहे, तुमचा आहे. तुम्ही जास्त बोलता म्हणून माझ्या तोंडामध्ये आला तो एकजीव. तर हे काय पानांचा फेसवॉश करतात? इट वेल. हां आता हे बेसन आहे ना, म्हणजे जे सारण जे तयार झालेलं आहे ना, हे आता आपण आमचा फेस पॅक लावूया. इथे पानांचा फेस पॅक लावूया. तर पकडा. इथे ना मी असं स्वच्छ होता म्हणून घेते. इथेच मी दरवेळेस लावते. तर इथे मी असं पानांना लावून घेते आणि आपण अशी ही पानं आहेत ना उलटी तिलटी लावून घ्यायची. जे नेहमी बनवतात त्यांना माहिती आहे, पण जे पहिल्यांदा बनवणार असतील त्यांना सांगते. पहिलं मोठं पान घ्यायचं, नंतर आकारानुसार छोटी मोठी अशी उलट सुलट टाकून घ्यायची. तर तो पहिला पान आहे ना तो मी उलट ठेवला होता, आता याला सुलट ठेवलाय. उलट आणि सुलट आता जे उलट सुलटीची काम आहे ती. उलटी सुलटी काम करते का? गोली उलटी सुलटी पूर्ण फेस पॅक लावायचं का? बरोबर. झोपली लगेच झोपली. नाही कुठली असती ना तर एक तर मी बनवलं नसतं, तुम्हाला बनवायला लावलं असतं. बाकीचं तर काही सगळं करून दिलेलं आहे आणि बाकीचं येतं तुम्हाला. तुम्हाला करायला लावलं असतं आणि मी बसली असते तिला घेऊन. माझं नुकसान नसतं झालं, तुमचंच झालं असतं. बघितलं गाईज? बघितलं का गाईज? हॅलो गाईज, तुम्ही बघितलं का गाईज? इथे आपण 5 पानांचं केलं आणि आता हे जे मी पानं होती ती अशी बंद करून घेतली सगळी. आणि इथेही म्हणजे प्रत्येक पदरला लावून घ्यायचं आपल्याला हे पीठ असं आणि इकडे असं. तर इकडून आपण असं त्याला बंद करत घेऊया. ओके. आता हे आपण असं बंद करून घेऊया. काय घेतले ना खूप मोठा होतो. 5-5 पानं घेतली ना खूप मोठा होतो. तर काय करू आपण 4-4च पानं घेते. मस्करी चांगलीच बघ ना महागात पडली आहे, कारण की मस्करी तिला आवाज देत होते आणि ती खरंच उठली आणि मी नाही घ्यायला गेली, त्यांनीच घेतली आहे आणि त्यांनीच झोपली. आणि जरी आता परत त्यांनी माझी मस्करी करायची घेतली तरी पण त्यांचंच नुकसान होणार आहे, माझं नुकसान नाही होणार आहे. 4च घेतले. तो किती मोठा झाला बघा ना, म्हणजे मोठा म्हणजे एवढे भांड्यात व्यवस्थित बसला पाहिजे म्हणून समजे. हे 4 पानांचा मस्त छोटा झाला तो खूप मोठा झाला. असं त्याला मी आतमध्ये पण असं पीठ लावून घेते. हे बघा आणि सुटू नये ना म्हणून आम्ही आता त्याला ना दोऱ्याने बांधतो. तर ही बघा आमची कामवाडी उठलेली आहे आणि हिला भाऊंनी उठवलंय म्हणून तिची झोप मोड झाली आहे पूर्णतः. आणि बघा रडतीये. मला काम करू की नको करू? हे खायचंय का तुला? खायचंय का? तर बघा ती उठली आणि नेमके हे सगळं आमचं करून झालं. आता ह्यांना सगळ्यांना धाग्याने बांधायचं. हे सगळं मी स्वच्छ करून घेते पहिला आणि मग ते वाफेवर ठेवायला घेते. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू ठेवा, स्टे ट्यून. तर आपल्या ह्या सगळ्या बघू शकता तुम्ही 6 लोंढे झालेले आहेत. आणि आता मी ह्या भांड्याला थोडंसं तेल लावते आतून. तर आता आपण हे याच्यामध्ये ठेवूया. असे 3 बसले आणि
हे आपलं जे झाकण आहे आणि आमचा टाइमपास. टाइमपास इकडे बघ. हाय कर. झोप नाही झाली तुझी? काय खायचं तुला? काय खायचं माग लवकर. रोज रोज एक एक मागते. माग ना. काय मागते आता? काय काय मूग डाळ? हा मुगाची डाळ. हो माझ्या लिंबू घालतो. आता आपण ह्याच्यामध्ये असं अर्धा लिंबू टाकूया. आपण अर्धे 3 ह्यामध्ये टाकूया. ठेवून देऊया. हे बघा तिकडे बघ. झाकण झाकण उघडलं असं आणि असं लावलं तर हे असं ठेवायला तर जाळीला पाणी लागेल. मी असं ठेवते. याच्यामध्ये असं ठेवते. बसला ना? याच्यामध्ये हे पण 3 बसतील का? एकावर एक ठेवायला लागतील ते आता आपल्याला. येस. ठीक. तिकडे एक ठेवलेला आहे, इकडे एक ठेवलेला आहे आणि गॅसचा फास्ट ठेवलेला आहे. एक 40 मिनिटं तरी वाफवून घेणार आहे आणि मग 40 मिनिटानंतर आपण बघूया झालेत की नाही ते. हे बघा. पण तोपर्यंत हा पसारा आवरून घेऊया सगळा. आणि ह्या मॅडम आज लवकर उठून नुसता गोंधळा घालायला लागलेल्या आहेत आणि आता कितीतरी दिवस झाले ती अशी खाली खेळायलाच मागत नाही. तब्येत ठीक नसल्यामुळे नुसतं अंगावर. केस बाजूला घे, केस बाजूला घे. हा येस. दोन्ही करून दाखव. दोन्ही. तर बोल ना गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? बोल ना कसे आहात तुम्ही सगळे? हा खाता का? तुम्हाला आवडतो का? पाडेल ती आणि फोडेल आणि अजून एक जास्त काम लावेल. दे इकडे. चल. हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू सोनाली अँड प्रिन्सेस चॅनल. तर कसे आहात तुम्ही सगळे? तुम्ही सगळे छानच असाल. आणि ही आमची प्रिन्सेस आहे जी बऱ्याच दिवसापासून नुसती आजारी पडतीये सारखी सारखी. आणि हा तिचा लपलेला हा चाचू आहे. तर व्लॉगला मी सगळं वड्या वगैरे बनवून झाल्यानंतर व्लॉगला सुरुवात केली. आधी डायरेक्टली जाऊन भाऊंना पानं काढायला सांगितली. तेव्हा काही व्लॉग स्टार्ट नव्हता केला, म्हणजे एवढं काही असं नव्हतं. आणि ते म्हणजे वड्या बनवण्याच्या आधी आम्ही तिला झोपवून घेतलं, कारण तिने आम्हाला काहीच करून नसतं दिला. तरी पण जाऊन तिच्या चाचूने तिला उठवलं. तर तोपर्यंत अर्ध झालं होतं, म्हणजे सगळं मिश्रण वगैरे करून सगळं झालेलं. 2-3 लोंढे सुद्धा बनवून झाले होते, त्याच्यामुळे काही वाटलं नाही. आणि आता म्हणजे पावसाळ्यात आळूच्या वड्या सगळीकडे फेमस असतात, गणपतीच्या दिवशी तर असतातच. तर ही माझ्याकडे सतत ऑमलेट मागतीये, मी तिला ऑमलेट बनवते. अजून काही खायचंय? बस झालं. तर मी आता प्रिन्सेसला इथे मध्ये शेगडी खाली आहे तिथे ऑमलेट बनवते आणि आपण तोपर्यंत 40 मिनिटं वाफवून घेऊया. तो इथे बघा छान अशा आपल्या आळूच्या वड्या आहेत, त्या मस्त अशा वाफवून शिजवून झालेल्या आहेत. आणि मी त्या आता बाहेर काढून ठेवल्या आणि त्यांना थंड होऊन देईल, मग मी त्यांना तळून घेणार आहे. तर आता मी हे सगळे या पातेल्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून देते, कारण की ते व्यवस्थित आता थंड झालेले आहेत. त्याचं ठेवून देते. आणि हा जो आहे हा झाला त्याला जरासा टेस्ट करायला लागतोच मला. आमच्या मम्मींनी जरी बनवले तरी पण मला तो टेस्ट करायला लागतो, त्यांना माहिती असतं. तर मी हा आता आम्हाला तळायला ठेवते. सो आता हे मी उचलून ठेवून देते फ्रीजमध्ये. तर मी इथे तेल गरम करत ठेवलेले आहे आणि इथे मी आता वड्या कापून घेते आणि तळायला ठेवते. बस झालं. तर बघा मी इथे वड्या अशा कापून घेतल्या आणि तेल सुद्धा तापलेलं आहे. तेल तापलंय का? तर तेल पण चांगलं तापलेलं आहे. आणि मी जेव्हा झाल्यावर असं गरम गरम खाते म्हणजे न तळता, तेव्हा मला हे बोलत होते की सगळंच खाऊन टाकणार वाटतं. आणि आता मी गेले जस्ट 2 मिनिटांसाठी लगेच खायला. तर आपण आता हा तेलात
अजून तिला कच्चे खायला. आली भाकरीची भुकी आली. काय पाहिजे दे ग मम्मा भाकरी तिला. भाकरी पाहिजे भाकरी दे बाय. असं नाही बोलायचं. बोल हॅलो गाईज. जेवले का तुम्ही? मी आता भाकरी खातीये. दाखव भाकरी. दाखव भाकरी. मी ज्वारीची भाकरी खाते. कशी ताकद कशी येते? ताकद कशी येते? अशी ताकद येते. वा व्हेरी गुड. चला बाहेर बसून खाऊया. चला आपण गो गो. बोल बाय गाईज. इकडे बा इकडे बा. बोल बाय कर. हा स्टे ट्यून. जाओ मग तुम्ही. गेली भाकरी. भाकरी पाहिजे नाही तर खायला नको भाकरी. काय कुरकुरीत सुद्धा झालेल्या आहे. डीप फ्राय करून घेतलेल्या आहेत. काही जण अशा तव्यामध्ये सुद्धा फ्राय करतात. आम्ही पण कधी कधी तव्यामध्ये करतो. कधीतरी असं डीप फ्राय करतो. डीप फ्राय केल्याने काय होतं कुरकुरीतपणा जास्त येतो. आणि मस्त अशा आता आपल्या सगळ्या वड्या तळून झालेल्या आहेत. आता आम्ही खाणारे दोघेच आहोत म्हणून इतक्याच फ्राय केल्यात आम्ही. संपणार आहेत लगेच. जेवेपर्यंत 3 तरी संपतील. आपल्या स्वतःच्या घरच्या पानांच्या वड्या असल्या की गरम. ही बघा ही मगच बसून होती भाकरी. भाकरी ये भाकरी. तर इथे आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत मस्त अशा. आणि तुम्हाला सांगू का जर तुम्हाला अशा बनवायच्या असेल तर तुम्ही नक्की बनवू शकता. आणि तुम्ही जर मी बनवल्या तशा बनवल्या ना तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की वड्या कशा झालेल्या आहेत. सो आपल्या वड्या तळून झालेल्या आहेत बघा मस्त अशा. आणि आता जेवायला आम्ही दोघेच आहोत कारण हे सेकंड शिफ्टला गेलेले आहेत भाऊ आणि मी. तर तुम्हाला सुद्धा अशा वड्या बनवून बघायच्या असतील तर नक्की बघा. तुम्हाला खूप आवडतील. खूप छान खमंग आणि कुरकुरीत होतात अशा. बघा हे बघा हे बघा. तुम्हाला आवाज सुद्धा आलेला असेल पण बघा हे बघा. अशा एकदम कुरकुरीत झालेल्या आहेत आणि मस्त असं त्यांचा वास सुटलेला आहे. असं एकदम खमंग असं झालेला आहे वड्यांचा. म्हणजे जेव्हा मी वाफेवर ठेवलेला ना तेव्हापासून घरात असं खमखमाट झालेला आहे. आणि तळल्यानंतर तर खूपच. तर तुम्ही सुद्धा अशा करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कशा बनवतात ते सुद्धा सांगा. आणि मी बनवले तशा एकदा बनवून बघा आणि मला सांगा कमेंटमध्ये. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.